परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलंय। नाल्यांना पूर आलाय, शेतकऱ्यांचं हाती आलेलं पीक पाण्याखाली गेलंय। शेताला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय, तर कापूस, सोयाबीन, हळद, केळी, शेतातील सोलार पॅनल सगळं पाण्यात गेलंय। काय नेमकी आता परभणी जिल्ह्यात परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे। परभणी जिल्ह्यात पावसाचा पुन्हा एकदा हाहाकार पाहायला मिळत आहे। मध्यरात्रीत पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा नदी नाल्यांना पूर आला आहे। आपण बघू शकतो की मी आता आसोला शिवारात आहे आणि या ठिकाणी नदीचे स्वरूप शेताला आले आहेत। जे काही उरले सुरले पीक होते तेही पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे। सगळं गाळ वाहून गेला। पुन्हा पाणी जास्त असल्यामुळे पातळी पाण्याची किती होतं काय पाणी? सोयाबीन 8 एकर आहे, हळद 2 एकर आहे। सोयाबीन 8 एकर आहे, हळद 2 एकर आहे। किती पाऊस पडला? पाऊस लय भरपूर पडला रात्रीपासून, एवढा कधीच नाही पडला। रात्रीच्या दरम्यान होता। तुमचं काय नुकसान झालं? सोयाबीन गेलेलं सगळं पूर्ण असंच पाणी झालेलं, सगळं पाणीच पाणी आहे। वरच्या भागाला मायबाप शेतकऱ्यानं सगळ्याकडे बघून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी माझी सरकारला विनंती आहे। येणारी दिवाळी ही कशी करायची शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।